मॉर्निंग, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे वेन्सडे आणि उद्या आहे क्रिसमस। मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मंडेपासून, त्यामुळे माझा बीपी आता हाय झालेला असतो, कारण त्यांच्यावर दिवसभर ओरडून आणि दोघींनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत। बरं, एक कोणतरी स्कूलमध्ये असलं तर मग थोडी शांतता असते, पण दोन्ही आता घरी आहेत, त्याच्यामुळे दोघांवरही आवाज चढवावे लागतात, एकदा एकावर, त्यामुळे माझा दिवसभर बीपी हाय असतो। हो, आणि मध्येच मग सगळं अनिकेतवर जातं, कारण खूप पसारा करत राहतात आणि मला पसारा अजिबात आवडत नाही। सेकंड थिंग, अभ्यास करा, स्टडीसाठी बसायला त्यांच्या खूप मागे लागावं लागतं। भूवीच्या तर खूप जास्त, असं नाही की बाबा ती स्वतः घेऊन, तिला जर स्क्रीन टाईम दिला तर ती कंटिन्यू बघत राहील, पण तिला विदाऊट स्क्रीन टाईम ठेवायचं असेल तर खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी, कारण आम्हाला तिला कंटिन्यू सांगावं लागतं भूवी स्टडी। त्यावेळी ती जाऊन कुठे बुक घेऊन बसणार। आता सकाळीपासून ओरडतोय तर आत्ता जाऊन बसले, आणि मग काय आहे, ती बसली की ऑटोमॅटिकली अनिका बसते। अनिका काही येत नाही, पण काहीतरी घेऊन बसणार, काहीतरी करत। आता पण बसली आहे, तिला एक प्री स्कूलचं एक बुक मी आणून दिलेलं आहे, तेच करत असते ती। आणि भूवीला मी बुक खूप सारे ऑर्डर केलेले आहेत कुमॉनचे ॲमेझॉनवरनं, तर ते ती घेऊन बसली आहे। प्लस तिला स्कूलमधून पण एक प्लॅनर आलेलं आहे, काय लिहिलं आहे त्याच्यावर, स्क्रीन फ्री। या मुलांचे रबर कुठे खाली टाकलेले असतात, ते मिळाले की मी अशा हातात टाकून ठेवते पुन्हा जागेवर ठेवायला। स्क्रीन फ्री विंटर ब्रेक चॅलेंज हे स्कूलमधून आलेलं आहे तिच्या, कारण सगळ्या मुलांना स्क्रीन फ्री ठेवणं खूपच मोठा टास्क आहे, आणि ते पण आत्ताच्या मुलांना। आपण तर काय बघितलं नव्हतं त्यावेळी। तर ते झालं की मी तिला सांगते, मग हे तिला थोडं असं खाली करून देते, तिला सांगते टिक कर, झालं की पुन्हा वर करते, कारण की ही अनिका येऊन त्याला स्क्रॅच करत राहते, आणि मग इथे स्क्रॅच येऊ शकतात फ्रीजवर, म्हणून। तर चला आता मी माझं इथे वाजलेलं आहे 1:45, जेवण आमचं रेडी झालेलं आहे। इथे जेवणामध्ये इथे बनवलेलं आहे मस्त असं मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार, जे आमच्या भूवीला खूप आवडतं। टोमॅटो करी म्हणू शकता हिला, पण आम्ही म्हणतो त्याला टोमॅटोचं सार। तर भूवी आणि अनिकेतला खूप आवडतं, आणि माझ्या सासूबाई खूपच छान बनवतात, त्यांच्याकडूनच मी शिकले, कारण ते टोमॅटो बॉईल वगैरे करताना मी बघितलेलं, आणि मग यूट्यूबवर पण बघितलं, कारण मला पहिलं असं माहिती नव्हतं। माझी आई थोडं वेगळ्या पद्धतीने करते, तिचं पण छान असतं, पण आईपेक्षा अनिकेतची आई पण अजून छान बनवते। तर हे बघा, हे आहे टोमॅटोचं सार आहे, आणि इथे भेंडीची भाजी बनवलेली आहे, आणि राईस बनवलेला आहे। आज म्हटलं मी चपात्या करणार नाही, कारण मला थोडं बरं वाटत पण नाही आहे, आणि प्लस मला आज साफ घरात क्लिनिंग करायचं आहे, उद्या गुरुवार आहे, आणि त्याच्यामुळे तर खूप जणांच्या कमेंट आल्यात मला, की ना दोघा तिघांच्या तरी आल्यात, की ताई तू गुरुवारचं घरात साफ करू नको, बुधवार कर किंवा शुक्रवार कर। तर म्हटलं आता एवढे जण सांगतायत तर कशाला ना आपण दरवेळी गुरुवारीच क्लिनिंग करायचं। म्हटलं मी आज करते, आणि मला आज डीप क्लिनिंग किचन करायचं आहे, तर मी तुम्हालाही दाखवते मी किचन कसं डीप क्लीन करते। आणि तिकडे मशीन लावलेली आहे, सकाळपासून काय नाही काय चालूच आहे घरात, त्याच्यामुळे पूर्ण पसारा पण आहे। तर आता किचनपासून सुरुवात करते, तर आता मी आज पूर्ण घर डीप क्लिनिंग करणार आहे। तर चला किचन पहिल्यांदाच करायला घेते। तर मला आता ही पहिल्यांदा सगळी भांडी वरनं काढून घेते, सगळे अप्लायन्सेस आहेत ते खाली करते पूर्ण, कारण रोज कसं खाली करून करत नाही ना, फक्त मी बाजूने क्लीन तिथल्या तिथे वस्तू उचलते आणि क्लीन करून घेते। तर आता हे पूर्ण मी खाली करते, आणि अप्लायन्सेसवर पण हात मारून घेते पटापट। आणि मला हे खूप दिवस करायचंच होतं किचन डीप क्लिनिंग। हा जो माझा एक कुकर आहे तो खूप जास्त यूज होतो, आणि ह्याच कारणासाठी आम्ही हे सगळं सामान मूव केलेलं होतं तिकडनं, कारण इथे आम्हाला हे सगळं पूर्ण घेणं शक्य नव्हतं, आणि ह्या सगळ्या आमच्या नवीन वस्तू होत्या, असं नाही की मार्केट प्लेसवरनं वगैरे घेतलेलं। हे आमचं जो टोस्टर आहे, तर ते आता क्लीन हे खाली असं असतं, ते फक्त वरून काढायचं असतं, कारण ब्रेड क्रम्स जे असतात ते आतमध्ये पडलेले असतात, तर त्याच्यामुळे हे असं क्लीन करत राहतो आम्ही। आणि बाकी आता बेकिंग सोडा आय थिंक वरती आहे, तो बघ समोर।
विनेगर पण हवं आहे. हा बेकिंग पावडर आहे काय नाही का ही बेकिंग सोडा आहे ना. आकाश मला वाटलं बेकिंग सोडा नाही आहे. ते कांचन करते मी, तोपर्यंत काहीतरी छोटी मोठी कामं करूया. ॲक्च्युली झालंय असं की मला ह्या तिकडच्या काउंटर टॉपवर आम्ही विनायन शीट घातलेली होती, पण आम्ही ज्यावेळी सोडून आलो त्यावेळी आम्हाला ते खूप भारी पडलं. ते काढलं ना, तुम्हाला बघितले होतं व्हिडिओमध्ये, आम्हाची क्लिनिंगच्या वेळी आम्हाला खूप बेकार झालं तिथे. आम्हाला खूप काय काय सर्च करून करून त्याचे डाग जे असतात ग्ल्यूचे ते तसेच राहिलेले होते. त्याच्यात आमचा 1 दिवस गेलेला. म्हणून आम्ही ठरवलं इथे नाही घालायची. पण तिथला काउंटर टॉप थोडा वेगळा होता. इथली ह्याची क्वालिटी आय थिंक एवढी चांगली नाही आहे. असं होतं की ज्यावेळी काही वस्तू इथे ठेवा मग ब्लॅक स्टेन होतात आणि ते जात पण नाहीत पुन्हा. आणि मला ते खूप कंटाळा येतो बघायला. मी इथे खूप माझ्या चला आता मी पूर्ण टाईल्सवर हात मारून घेते. त्याच्यानंतर ह्या काउंटर टॉपवर मी तोपर्यंत नाही, आधी मी काउंटर टॉपवर हे करते, विनेगर, क्लिनिंग विनेगर हवं अनिकेत. क्लिनिंग विनेगर खाली आहे, हे खायचं विनेगर. अरे हां, हे खायचं वालं आहे ना. थांब, अजून आहे आपल्याकडे दुसरं ना. एक माझी फ्रेंड आता बोलली याच्यावर बेकिंग सोडा टाक, हे घे आणि विनेगर टाक. हा घे. त्या दिवशी केलेलं एक रात्री, पण तेवढं काय झालं नाही. क्लिनिक ओपन आहे. अनिकेत इथे लॉन्ड्री रूम हे करतायत, लावतायत. म्हणजे वर थोडं गर्दी झालेली होती सगळी, तर तो जरा वेळ मिळालाय तर ते वर लावून घेत नाही. इथे एकच रॅक आहे ॲक्च्युली, आणि बाकी मग ते थोडंसं ड्रायरवर ठेवावं लागतं सामान. इथं सगळी आता गर्दी झाली आणि काही काढायला गेलं का पडत राहतं ते. एकदा म्हटलं सगळं काढून पुन्हा लावूया व्यवस्थित. इकडे आता मशीन पण झाली. ड्रायर लवकर झाला खूपच, आत्ताच तर लावलेला. तर आता फ्लोअर काउंटर टॉप पूर्ण क्लीन करून झालेला आहे. आता मायक्रोवेव्ह वर जरा हात मारून घेते. तसा आताच मी क्लीन केलेला त्याला. मायक्रोवेव्ह क्लीन करण्यासाठी आतमध्ये एका बाउलमध्ये लेमन कट करून ठेवायचं, पाणी टाकायचं आणि मग चालू करायचं मायक्रोवेव्ह. आणि थोड्या वेळानंतर 3-4 मिनटानंतर ओपन करून मग ती जी डर्ट असते बाहेर आतमध्ये लागणारी ती थोडी निघाली जाते, म्हणजे ऑइल वगैरे. आणि मग फक्त एक हात मारून घ्यायचा आणि स्मेल पण असला तर तो निघून जातो लेमनमुळे. काउंटर टॉप क्लीन करून झालेला आहे. आता सगळ्या अप्लायन्सेसवर एकदा हात मारून घेते आणि नंतर ही घासणीची साईड खाली काढते. अप्लायन्सेसवर हात करून मारून घेते आणि मग होते त्या जागेवर त्यांना पुन्हा ठेवते. किचन जे आहे ते एकदम चकाचक झालेलं आहे. वरून मायक्रोवेव्ह, अवन, त्यानंतर पूर्ण काउंटर टॉप पूर्ण एकदम क्लीन झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय, हे बघा, एकदम सगळ्या अप्लायन्सेसवर पण हात मारून घेतला आहे. इकडे घासणी पण घासली आहे बघा, हे बघा, छान असं सगळं. तिकडे मी ती कॉफी मशीन आहे ती आम्ही ह्याच्या मागे ठेवतो आणि कितने आत्ता फिल्टर कॉफी घेतलेली आहे. छोटीशी मशीन आहे, कॉम्पॅक्ट आहे आणि जागा कमी आहे, तर ती तिथे ठेवलेली आहे. तर हे बरे पडतात. हे मी इथे असे लायनर घातलेले आहेत, तर हे छान आहेत. म्हणजे नुसते काढा आणि झटका आणि आतमध्ये एक टिश्यूने पुसून नॉर्मल. आणि सगळ्यात जास्त हा एकच खराब होतो, हां, कारण ज्याच्यात आपण हे पोळपट लाटणी वगैरे ठेवतो तर तो जास्त खराब होतो. हां हां, माझी आहे, एकच आणली, एकच का आणली? आणि का अजून घेऊन जाय, मल्टीविटॅमिन पोळपट वगैरे लाटणी सगळं ह्याच्यात आता राहिलंय तेच आता अनिका घेऊन जाते. अगं एक काय आणते, हे विटॅमिन घेऊन येते. अलेक्साचा रिमाइंडर लागला होता. तर आता इथे वॉश बेसिनच्या इथे बाथरूममध्ये जरा क्लीन करून घेते. तसा हा मिरर आणि क्लीनच आहे. आणि थांबा जरा, हो इथे या मुलांचं हे पण जी झाडं आहेत ह्याच्यावर ना, हे आर्टिफिशियल आहेत पण ह्याच्यावर डस्ट बसतेच. मग ही 8 दिवसांनी एकदा वॉश करावी लागतात. आणि वॉश ज्यावेळी करतो त्यावेळी मला खूप आवडतं, कारण ना वॉश केल्या केल्या ती अशी इतकी ग्रीन वाटतात, तर ओरिजिनल वाटतं. पान ओरिजिनल वाटतात. हो, पान पडतं आणि ते लावू पण शकतो.
ज्यावेळी वॉश केल्यावर ओरिजिनल वाटतात, म्हणजे ज्यावेळी पाणी पडलेलं असतं त्याच्यावर. ॲक्च्युली ते खूपच ओरिजिनल, बऱ्याच जणांनी विचारलं आहे आम्हाला की हे ओरिजिनल आहे का, कारण ते एवढं ग्रीन ग्रीन वाटतं. मीनेच आणलं आहे ते मी आणलं आहे US घेतलं, US राप्समध्ये घेतलेलं, रॉसमध्ये घेतलेलं. ते रॉस जिंदाबाद. रॉस शॉपला मी खूप मिस करते इथे. रॉस, मार्शल, TJ Maxx, टार्गेट, मेसी, JC पेनी, मी त्यांचं मार्केटिंग करते. ह्या शॉपला मी इथे खूप मिस करते. तिथे खूप इझी पडायचं कांचनला, की उठायचं आणि जायचं, बाजूलाच होते सगळे स्टोर्स, काहीच नाही तर बस पकडली. मॉल तर बसने 2-3 मिनिटावर होतं. आणि बाकीचे हे सगळे शॉपिंगचे जे मेन म्हणजे कपड्यांचे शॉप होते ते मला 5-5 मिनिटावर होते. मी असं कधी मला खूप डिप्रेस वाटलं, कंटाळ येतोय खूप, तर मी उठायची अनेकाला स्ट्रोलरमध्ये घालायचे आणि काय घेतलं नाही तरी जाऊन मी नुसतं बघून यायची. खूप मिस होतं ते इथे सगळं. आणि वॉश बेसिन तर रोजच्या रोजच व्यवस्थितच घासावी लागते, कारण ती खूप व्हाईट आहे आणि प्लस त्याचा आपण खूप जास्त यूज करतो. तर इथे आमचं रोजच असतं क्लिनिंग. सगळेच करतात, मीच असं नाही, सगळीच करतात इथलं हे. आणि ॲक्च्युली इथे थोडीशी लाईट कमी पडत होती आणि अजून मी मेकअपचा ड्रेसर नाही घेतला आहे ना, सो त्याच्यामुळे मग मी इथेच अनिकेतने एक मेकअप लाईट मागवली ही, आणि ह्याच्यावर ही आता अशी स्टिच केलेली आहे. कारण ह्या लाईटमध्ये कधी कधी फसायला व्हायचं की किती बेग लागलंय, काही समजायचंच नाही मेकअप करते वेळी. तर आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते, हे असं आहे. आता ती येलो लाईट आणि ह्याच्यामध्ये पण लाईट चेंज होते बघा. आता जाऊ दे. आणि इथे तरी डिसेंट आहे स्टोरेज, थोडं खाली आहेत आणि बाकी थोडं वरती ठेवावं लागतं, पण आहे इथे असं वरती काहीच नाही आहे सामान ठेवायला. ॲक्च्युली आम्ही 2 BHKच बघत होतो, पण भुवीच्या शाळेमुळे आम्हाला जो भेटला तो घ्यावा लागला. त्यावेळी जरा थोडं आमची घाई झाली, ह्याच कॅचमेंटमध्ये इथे मिळणार नाही या स्कूल एरियामध्ये, पण म्हटलं आता तरी घेऊया, मिळतंय ते, नंतर नेक्स्ट इयर बघता येईल. आणि आत्ताच मी हे टेमूवर खूप छान छान प्रोडक्ट असतात असे, म्हणजे होमचे प्रोडक्ट छान असतात थोडे. आता मी हे स्किन केअरसाठी, इथे एक ऑलरेडी होतं, तर मी आता हे असं स्किन केअरसाठी घेतलेलं आहे बघा. तर ह्याच्यामध्ये अनिकेतचे आणि माझे स्किन केअर आहेत दोघांचे पण, तर इझी होतं आहे बघा. आणि म्हणजे मला कॉम्पॅक्ट हवं होतं, याच्यात खूप छान छान येतं. तर हे सगळं आमचं स्किन केअर आहे, म्हणजे स्किन केअर म्हणजे सिरम, मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन, हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हे इथे असं असतं. तर आता सेट झालेला आहे आणि आता फक्त टॉयलेट आणि बाथटब राहिला आहे, तो घासून घेते. बाथटब मी नाही घासणार आहे, अनिकेतला सांगितलं आहे मी घासायला, आज ज्यावेळी वेळ मिळेल बाकीचं मी करून घेते. कारण कमरेचं आम्हाला सेकंड डिलेवरीनंतर कमरेचा खूप जास्त त्रास चालू झाला, आणि मेन म्हणजे पूर्ण प्रेग्नेन्सी डिलेवरीमध्ये आम्हीच इथे होतो, मग केअर नाही होत इतकी, आणि पहिलं बेबी असल्यानंतर अजून भारी पडतं मग ते. तर काय झालं आहे, मला आता मुलांना आंघोळ घालते वेळी पण मी अशी वाकू शकत नाही. ही मधली जी स्पाईनच्या इथे असतं जिथे आपल्याला ॲपिड्युरल देतात, आणि पहिलं माझं C-सेक्शन होतं आणि दुसरं ॲपिड्युरल घेतलेलं मी, तर ते मणक्यामध्ये देतात, सगळ्यांना माहितीच आहे. मग त्यानंतर कमरेचा भयंकर त्रास चालू होतो. मी वाकून कोणती नाही कामे करू शकत, उभ्याने मी सगळी कामं करू शकते, पण वाकायचं नाही मला जमत. इवन मुलांना आंघोळ घालते वेळी पण डोक्यात कळ जाते. आणि हे माझंच नाही, माझ्याबरोबर अजून 4-5 माझे जे फ्रेंड आहेत त्यांना पण, त्या तर कायरोप्रॅक्टरकडे जातात. आता विंटरमध्ये अजून त्रास वाढतो, तर त्यांना ते जावं लागतं. नाही तर म्हणजे एक तर माझी फ्रेंड आहे, तिला तर उभं राहायला पण त्रास होतो, तर तिला प्रत्येक वीकला जाऊन सेशन घ्यावे लागतात, इतका त्रास होतोय. पण तो मला मुलांना आंघोळ घालायला पण नाही जमत, पण घालते कशी तरी मी. आणि ज्यावेळी मी जास्तीत जास्त मीच घालते, पण विकेंडला वगैरे अनिकेतला मी सांगते की घाला, कारण कमरेचा खूप त्रास होतो. सो त्यामुळे मी अनिकेतला बाथटब घासायला सांगणार आहे, कारण मला माझ्याने नाही होत. ओके. सिंक माझी अशी झालेली आहे करून पूर्ण. आता मी अनिकेतच्या तिकडच्या म्हणजे अनिकेतच्या ऑफिस रूममध्ये मी व्हॅक्यूम मारून आली. आता इथे मारून घेते. इथे आम्ही रोज ह्याला रुंबाला सोडतो आतमध्ये, पण आता व्हॅक्यूम करून घेते. आणि त्यानंतर
बेडवरच्या बेडशीट वगैरे काढलेले आहेत. ह्याचं पण ड्युएट कवर काढलेलं आहे. तर त्याला आता ते ड्युएट कवर वगैरे घालायचं आहे, कारण मशीन छोटी आहे. तर रोज काय ब्लँकेट एवढं मोठं वॉश करणं त्याच्यात शक्य होत नाही. पहिलं मी करायची, पण आता मी ड्युएट कवर घेतलं आहे, तर ते वरचं फक्त कवर काढून मग ते वॉश करायचं आहे. आणि बाकी सगळं पिलो कवर वगैरे ते तर काढतच असतो, रोजच सगळेच काढतात. तर चला पटकन आता व्हॅक्यूम करून घेते. आणि तिकडे मुलांना आंघोळीला ते ट्रॅश कर. आता मी मॉपिंग करून घेते आणि मॉपिंगसाठी मी हे पाईन सोल जे क्लीनर आहे ते वापरते. म्हणजे मी आताच नाही आहे, US पासून वापरते. हे कॉस्कोतून घेतलेलं आहे, पण हे एवढं मोठं आहे की 2 वर्ष पुरेल. पाईन सोल आणि ह्याला खूप छान स्मेल येतो, खूपच सुंदर. मला ज्यावेळी मी मॉपिंग करते त्यावेळी मला खूप छान फ्रेश फील होतं. सो तिला कमी आता वाजले संध्याकाळचे 3-5 आणि अजून आम्ही जेवलो नाही आहे, कारण आमची सफाई संपत नाही आहे. सगळं क्लीन करून घेतलं सकाळपासून. मशीनी कंटिन्यू चालू आहेत. ही कितवी मशीन लागली आणि की तिसरी ना? हां, तिसरी मशीन चालू आहे आता. तिसरा ड्रायर लागलाय. पण घरात मशीन असल्यामुळे आम्हाला दोघांनाही खूप आवडतं आहे, कारण ना यानेमध्ये आम्हाला खूप कंटाळा यायचा खाली जा. म्हणजे एका वेळी 6-6 मशीन पण लावल्यात आम्ही. कधी कधी दर विकेंडला लावल्या तर मग 4-4 अशा लावायला लागायच्या. पण खाली जा वर ये, खाली जा वर ये असं करत राहावं लागायचं. पण आता आम्ही जेवलो नाही आहे, कारण ब्रेकफास्ट पण तसा आम्ही लेटच केलेला. अवाकाडो सँडविच केलेलं होतं आणि मुलांनी एक खाल्लेलं. आणि आता जेवण वाढलं आहे तिथे. जेवणामध्ये मस्त टोमॅटोचं सार, भेंडीची भाजी, राईस आहे. तर आता जेवून घेतो पटकन. भुवी तर जेवेलच स्वतः. भुवी जेवेल, कारण भुवीला आवडतं खूप. भुवी अस्सल मालवणी आहे. सो आता आम्ही जस्ट बाहेरून घरी आलो. म्हणजे आम्ही गेलेलो वॉलमार्टला, नंतर मी गेलेले आयब्रो करायला. माहिती नाही ते काय झालं, अचानक असं बम आल्यासारखं झालंय. सो आयब्रो केले आणि त्याच्यानंतर आम्ही वॉलमार्टला गेलो, कारण आज सगळी शॉप लवकर बंद होतात आणि प्लस उद्या सगळं बंद असतं क्रिसमस इव्हमुळे. सो त्याच्यामुळे आता आम्हाला जे शॉपिंग करायचं होतं ते थोडं ग्रॉसरीज मेन होती, ती सगळी आणायला गेलेलो. आत्ता घरी आलोय. वाजलेत 8:15 आणि आता अजून जेवण सगळं बनवायचं आहे. तर चला पटकन जेवण बनवून घेते आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं, म्हणजे मुलांची गिफ्ट रॅप करणं वगैरे सगळं. तर आता वाजलेत 10:30. सगळं आवरेपर्यंतच आम्हाला 10:30 झाले. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मी इथे एंड करते. मला आता ह्याच्यानंतर उद्याच्या मुलांच्या क्रिसमस गिफ्टची आम्हाला तयारी करायची आहे. तर मुलं झोपतायत का आम्ही बघतोय. मुलं झोपल्याशिवाय आम्ही सॅन्टा येऊ शकत नाही आणि गिफ्ट रॅप करू शकत नाही. सॅन्टा येणार ज्यावेळी तुम्ही झोपणार त्यावेळीच येणार, आणि त्याच्यानंतर तो गिफ्ट छान पॅक करणार आणि वरून टाकणार. आणि त्यांनी भुवीने झोपायच्या आधी सॅन्टाला कुकी आणि मिल्क ठेवलंय, ते तुम्हाला मी दाखवते. पण ती झोपायला जातात कधी, मग त्यावेळी सॅन्टा येईल ना, गिफ्ट कसं देणार. सो चला तुम्हाला पटकन दाखवते त्यांनी कुकी आणि कुठे ठेवलंय ते सॅन्टासाठी. इथे आहे आमचं क्रिसमस ट्री आणि हिने ठेवलेलं आहे कुकी. आणि काय ठेवलंयस बाबू, कोणासाठी ठेवलंय. I already made my wish, and if I see the small one, that means. इकडे ये आणि बोल ग. If I made my wish and Anika's wish. अनिकाची विश तू का Because she does not wish. Okay. So go and sleep. Okay. Wait. If I see something small, that means the thing what I wished for is still there. Yeah. Okay. Santa got Okay. Okay. Go. there. सो चला आजचा यांची बडबड चालू झालेली आहे. आजचा व्हिडिओ इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबाय आणि स्वतःची काळजी घ्या.